नमस्ते, नाव गीता चंद्रकांत मोरे. बर काय आंबेडकर उद्यानाची एवढी बिकट अवस्था आहे की काही सांगण्यासारखी नाही. गटार जवळजवळ काढून 7-8-10 वर्षे झाली. बर डासांचा खूप त्रास होतोय. चिकनगुनिया सगळ्यांना आमच्या इथं झालेलं आहे. आणि झाडं सगळी आमच्या घरामध्ये आलेले आहे. पानं वगैरे गळून आणि परत भरते ते गटार. कोण लक्ष देत नाही. तेव्हा ही व्यवस्था आमची करावी व्यवस्थित. बाग स्वच्छता, गटार स्वच्छता, औषध फवारणी वेळेवर व्हावी, झाडाची कटिंग व्हावी. भावी नगरसेवक कसा असावा या प्रभागातला असं तुम्हाला वाटतं? भावी नगरसेवक आमच्या सगळ्या समस्या ऐकणारा असावा. त्यांना आम्ही हाक मारली की यायला पाहिजे. त्यालाच आम्ही निवडून देणार. आता चांगलाच असावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यानं आमचं सगळं ऐकावं. नाही तर निवडणुका झाल्या की गायब होऊ नये. 10 वर्ष झाले आमच्या प्रभागात नगरसेवक आलेला नाही. मग आता पुढचा आम्ही त्याला मतदान करणार. विचारलं की ते काय आमच्याकडे निधी नाही, आम्ही काय करू शकत नाही, माणसं नाहीत असे सांगतात. आणि संध्याकाळी लोक खूप दारू पिऊन त्रास देतात आम्हाला. इथं शिव्या घाण देतात. इथं खाली वस्ती असल्यामुळं त्यांना रोज संध्याकाळी सांगायला लागते जावा घरी. 12 वाजले तर आम्ही आता शेजारी राहतोय, झोपायला पाहिजे आम्हाला असं सांगायला लागतंय. रोजचा हा प्रकार आहे. तेव्हा काय करावं ते नगरसेवकानं पुढच्या येणाऱ्या काळात सगळं व्यवस्थित व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. खरं स्वच्छता झाली पाहिजे बघा, एवढी आमची इच्छा आहे. इथलीच मुलं 8 दिवसातनं एकदा 4 दिवसातनं एकदा सगळा कचरा काढतात. कोणी वॉचमन नाही का, लेडीज इथं कचरा काढायला कोणी नाही. त्यामुळं का नाही इथलीच मुलं. महिलांच्या विषयी कोणकोणते उपाययोजना केल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं? महिलांच्यासाठी काय स्वच्छता राखली पाहिजे. आणि डासाचा त्याचा त्रास होऊ नये. शेजारी राहणाऱ्या लोकांना काही त्रास होऊ नये. आता इथं बाथरूमची सुविधा लोक जात नाहीत. आमचे शेजारी इथं आम्हाला गॅलरीत येऊन उभारायची पंचायत होत्या. होय, बाथरूमला सगळी इथंच उभा राहतात. अपेक्षा आहे आमची. पैसे वाटतात, मटण खातात आणि मतदान करतात. इथली लोक आमचे असे आहेत. पैशाचं पाकिट मटण झालं की काम भागलं. कामाची काय मतलब नाही त्यांच्याशी. होय होय, मग काय पण होऊ दे, बघायला येत नाहीत. एकदम पाकिट दिले कशाला बघायला लागते. तेव्हा ते बंद व्हायला पाहिजे. कामं केली पाहिजेत नगरसेवकांना. आम्हाला पैसे नकोत, खरं कामं झाली पाहिजेत व्यवस्थित. तेवढं करावं अशी अपेक्षा आहे.